हितेंद्र ठाकूरांची बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता, मतांची गोळाबेरीज वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे खेळणार खेळी, क्षितिज ठाकूर असू शकतात ठाणे विधान परिषदेचे उमेदवार. केंद्र सरकारकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात वाढ, आजपासून कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर मिळणार, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न. आमदार रोहित पवार नाशिकमध्ये होणाऱ्या आंदोलनावर ठाम, 25 रुपये दरानं कांदा खरेदी आणि कांद्याला प्रति किलो 15 रुपये अनुदान मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही, रोहित पवारांचा इशारा. इंधन दरवाढीचा शालेय विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता, एकाच सत्रात शाळा भरवा, स्कूल बस संघटनेची मागणी. तर शाळा सुरू होण्यापूर्वीच बस सेवेचं शुल्क वाढवण्याचेही संकेत. विधान परिषदेचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीत हालचाली, रात्री भाजप नेत्यांनी घेतली शिंदेंची भेट, शिंदेंच्या 7 जागांच्या मागणीवर चर्चा, उद्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. लातूर, नांदेड, जळगावमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, जळगावला केळीच्या बागात जमीनदोस्त, तर लातूरमध्ये वीज पडून जनावरं ठार, घरं आणि झाडांचीही पडझड. विदर्भ तापलेला, चंद्रपुरातील ब्रह्मपुरी देशातील सर्वात उष्ण शहर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीला रेड अलर्ट, तर नागपूर आणि अकोल्याला ऑरेंज अलर्ट. 11वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी आज 1 दिवसाची मुदतवाढ, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत करता येणार अर्ज. 29 मे रोजी पहिली गुणवत्ता यादी येणार. इराणवर क्षेपणास्त्र हल्ले सुरूच केल्याची अमेरिकेच्या लष्कराकडून माहिती. इराणच्या क्षेपणास्त्र साईट आणि समुद्रात स्फोटकं पेरणाऱ्या बोटींना अमेरिकेकडून लक्ष. गुजरात आणि बंगळुरूमध्ये आज आयपीएलची पहिली क्वालिफायर, विजेत्याला मिळणार थेट फायनलचं तिकीट. गिल, सुदर्शन, बटलरचं तुफान, भुवी आणि हेझलवूड कसं रोखणार याची उत्कंठा. हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये